हस्ते परेश खडकेला या सामन्याचा सामनावीर म्हणून गौरवण्यात येते। आपण पाहू शकाल पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून देखील हे दृश्य टिपली गेली जातात। तर व्हेरी व्हेरी कॉंग्रॅच्युलेशन परेश खडके, आपण पाहतो अभिनंदन परेश खडकेचं पुन्हा एकदा। तर नाव बॅक टू क्रिकेट, पुन्हा एकदा मैदानाकडे जाऊया। जवळपास पाहतो आजच्या दिवसातील तर परेश खडके एक स्टार खेळाडू, त्याच्या समवेत आपण पाहतोय आमचे गुरुवर्य प्रवीण अर्जुने सर, हे देखील आपल्याला पाहायला मिळतात। तर हे परेश खडके होते या मैदानावरचा सर्वाधिक लोकप्रिय खेळाडू का आहे याची चुणूक, याचं प्रात्यक्षिक उदाहरण अगदी पहिल्या सामन्यामध्ये त्यांनी दाखवून दिलं आहे। पहा, पहिल्या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक देखील त्याच खेळाडूच्या नावावरती। रबल बॉल आणि पाठीमागच्या टुर्नामेंट मध्ये देखील याच खेळाडूनं अर्धशतक पटकावलं होतं। याही टुर्नामेंट मध्ये तो अर्धशतक व्यक्तिगत पटकेल याची आपण आशा धरूया। नितीन म्हात्रे आणखीन एक अष्टपैलू खेळाडू हे देखील आपल्याला पाहायला मिळतात, त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करूया। तर स्मॅश चे मल्हार फॉर फिटनेस ए बनाम जंक्शन सुरेश, पहिला चेंडू पहा अगदी उचलून घेणारा चेंडू होता, आउटसाइड द स्टंप, अगदी एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन सोपवला, थांबला। पहिला चेंडू डॉट, अर्थातच धावफलकावरती धावा 0, षटक क्रमांक 1 चालू असताना सुरेश मल्ला आणि विकी पाटील दोन फलंदाज आपण पाहतोय सलामीसाठी। चांगला चेंडू होता, सोड शरीराकडे देखील वेध घेतला या चेंडूनं, स्वतः गोलंदाज चेंडूचा पाठलाग करतात। एका धावेनं श्री गणेश झाला। संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली ना तर योगेश भाग आम्हाला सुचवतात बिनगडी बाद 1 ही धावसंख्या। आज जर पाहिलं तर पावसाच्या सरी देखील थोड्याशा कमी आपल्याला पाहायला मिळतात, परंतु रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा, हे सामने, हे क्रिकेटचे सामने खेळण्यात एक वेगळीच मजा आहे। आणि ही मजा अगदी आपण गेली 3 आठवड्यांपासून पाहतोय। अनेक तारे सितारे आपण या मैदानावरती पाहिले, ते सातत्याने या मैदानावरती खेळत असतात टेनिस क्रिकेटचे सामने, परंतु पावसाळ्यामध्ये रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आणि त्याच्यामध्ये एक आनंद आपल्याला पाहायला मिळतो। अगदी चांगला चेंडू या ठिकाणी मिडॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेला, 1 धाव मिळाली आहे। एका धावेनं थोडीशी धावगत आहे, हलती राहते, धावसंख्या जाऊन पोहोचले 3 गडी बाद 2 ही धावसंख्या। सागर दरेकर हे देखील नाव चर्चेचं राहिलंय, गेली सातत्यानं या मैदानावरती क्रिकेट खेळलं जातं। अष्टपैलू खेळाडू आहे, फलंदाजी आणि गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही फॉर्मेट मध्ये सागर दरेकरनं आपली एक वेगळी छाप सोडली आहे। पण होतंय काय, तुझं ना माझं, दोघात तिसऱ्या भांडण विसरा, असा हा परिस्थिती। तर 5 चेंडू झाले, 3 धावा धावफलकावरती आपण पाहतोय। वरकर प्रकारचा चेंडू होता, मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय, तिथे 1 धाव मिळाली, स्लाइड झालेत, घसरलेत, परंतु 2 धावा कंप्लीट केल्यात। तिसरी धाव होईल का, आणि बघता बघता तिसरी धाव देखील पूर्ण, चौथी धाव होणार का, प्रयत्न चालू आहेत, होतंय काय, बघता बघता 4 धावा पूर्ण केल्यात। काय सुरेंग रनिंग बिटवीन विकेट, पहिलं षटक होतंय समाप्त। पहिल्या षटकामध्ये धावा झाल्यात त्या मात्र बिनगडी बाद 7 धावा। पहिल्या 5 चेंडूवरती रोखून ठेवलं होतं, शेवटच्या चेंडूवरती देखील असं वाटलं होतं की 1 धाव मिळेल, परंतु चक्क तब्बल 4 धावा वसूल केल्यात, 7 धावा झाल्यात। रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आपण मित्रांनो पाहतोय, आणि रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये सांगायचं गेलं तर आणखीन एक नवी मुंबईमध्ये करावे धारावे या ठिकाणी देखील एक मोठी क्रिकेटची स्पर्धा भेटील आहे। ते तब्बल
तर निश्चितपणे रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धेचा देखील आपण उल्लेख करणार आहोत. निश्चितपणे या ठिकाणी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा करावे दारावे या ठिकाणी देखील होते आणि त्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 3 लाख रुपये आहे. आणि त्या स्पर्धेमध्ये आपल्या कणबोलीचा अर्थातच आदित्य प्रिया लॉजिस्टिक हा संघ देखील खेळणार आहे. बघा एक अभिमानाची गोष्ट आहे, एवढी मोठी क्रिकेटची स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये आपला कणबोलीचा संघ अर्थातच दीपक शेठ चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणारा आदित्य प्रिया लॉजिस्टिक संघ देखील आपल्याला पाहायला मिळणार नाही. गाणं आजच तर षटकार आहे जिथे 6 धावेने संघाची एकूण धावसंख्या तब्बल धावन पोहोचली ते मात्र 14 धाबा. सुरेश मल्ला जंक्शन संघाचे अष्टपैलू खेळाडू या देखील खेळाडून आपलं खूप मोठं नाव क्रिकेटच्या पटलावरती केलंय. अगदी सुधागडचं मैदान असेल कणबोली म्हटलं त्यानंतर हे देखील मैदान आपण गेली 3-4 वर्षापूर्वी देखील पाहिलं. अगदी या येणाऱ्या काही सत्रामध्ये खेळताना पाहायला मिळत नाही या मैदानावरती, परंतु त्याच्या अगोदरचा तर कालखंड पाहिला तर खूप चांगलं क्रिकेट जंक्शन संघाच्या माध्यमातून यांनी देखील खेळलंय. अगदी अर्धशतकाच्या खेळ्या देखील या मैदानावरती साकारल्यात. आज रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये देखील काय आपली वेगळी छाप पडताना पाहायला मिळतात. हो ब्रह्मास्त्राचा वापर जिथे यॉर्कर प्रकारचा चेंडू पाहायला मिळाला. एक धाव मात्र रोखू शकत नाहीयेत. संघाची एकूण धावसंख्या आहे 15. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना 15 धावा या षटकातील चेंडू झाले 2. आपण पाहू शकाल विकी पाटील आणि सुरेश मल्ला हे या ठिकाणी फलंदाजी करत असताना अविनाश जाधव आपण पाहतो वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलेत. जे मल्हार स्मॅश फॉर फिटनेस ए हा संघ आपण पाहतोय जो क्षेत्ररक्षण करतोय. शॉर्टर प्रतिदा चेंडू होता, अगदी उचली घेतली होती, फ्लाइट होते, उंची देखील होती, 1 बाउन्स या ठिकाणी पंचांनी घोषित देखील केला. पट्ट्यामध्ये चेंडू आला असता तर कदाचित चेंडू देखील सीमारेषे बाहेर गेला असता, पण नीटसा अंदाज बांधता आला नाहीये विकी पाटील या फलंदाजाला. अविनाश पुन्हा एकदा तोच टप्पा आहे, तीच दिशा आहे, तीच लाईन, तीच लेन, पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव. काय जबरदस्त कमबॅक केलाय. जिथे पहिल्या चेंडूवरती षटकार त्यानंतर काय वाखण्याजोगी गोलंदाजी अविनाश जाधव या गोलंदाजाची. बघा विचार कान मंत्रणा दिली गेली जाते. वातावरण देखील प्रवीण सर चांगला आहे. अगदी क्रिकेटची पोषक वातावरण पाहायला मिळत आहे. ऊन नाहीये, अगदी सावलीचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. 15 धावा. आता मात्र फटका फसलाय की काय, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू आदळलाय. 1 धाव तिथे प्राप्त केली आहे, दुसरी धाव देखील पूर्ण. या 2 धावेनं संघाची एकूण धावसंख्या धावून पोहोचेल बिनगडी बाद 17 धावा. या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. विकी पाटील अजून देखील विकी पाटीलच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही आहेत. विकी पाटील देखील जर एकदा का बरसले तर निश्चितपणे एक चांगली मोठी धावसंख्या होऊ शकते जंक्शन या संघासाठी. शांत आहेत, घुटना टेक और तमाशा टेक. काय या ठिकाणी फटका सचवला जिथे नटराज मुद्रा पाहायला मिळाली. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू गेला, 2 धावा पूर्ण केल्या आणि या 2 धावेनं ऑफ द बॅट 19 धावा धावफलकावरती. ठीक आहे.
डीचे गुलाबी साडी बघा या देखील गाण्यानं धुमाकूळ गाजला. अगदी दुबईमध्ये देखील हे गाणं वाजतं. संजीव राठोड यांनी हे गायलेलं गाणं आहे. परंतु बॅक टू क्रिकेट थोडंसं मैदानाकडे जाऊया. ते संजीव राठोड आपल्याला पाहायला मिळते. स्विंग चेंडू होतोय थोडासा पाहायचं जिथे क्षेत्ररक्षक फक्त चेंडूकडे पाहत राहिलाय. एक धाव मिळाली आहे. दुसरी धाव पूर्ण होईल का आणि बघता बघता 2 धावा देखील पूर्ण. संघाची एकूण धावसंख्या आहे ती मात्र 21 ही धावसंख्या. बघा रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आपण चर्चा करतोय. हे देखील रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धा देखील आता मात्र भारतभर देशभर एकदम मोठमोठ्या क्रिकेट स्पर्धा होतात. अगदी भारतामधील सर्वाधिक मोठी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा कुठे होत असेल तर ती बीकेसी अर्थात बांद्रा या ठिकाणी. त्या स्पर्धेमध्ये तब्बल 3 लाखाचं पारितोषिक आहे आणि त्या स्पर्धेमध्ये अभिमानाची गोष्ट म्हणजे दीपक शेठ चव्हाण यांचा आदित्यप्रिया लॉजिस्टिक संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. बघा भारतातील सर्वाधिक मोठी क्रिकेटची स्पर्धा बीकेसी आता बांद्रा या ठिकाणी होते. त्यानंतर आपण करावे दारावे नवी मुंबईमध्ये देखील रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा पाहणार आहोत. तिथे देखील त्या स्पर्धेमध्ये 2.5 लाख रुपयाचं पारितोषिक आहे. त्या ठिकाणी देखील आपला आदित्यप्रिया लॉजिस्टिक संघ खेळताना पाहायला मिळणार आहे. 24 धावा झालेत. 0 विकेट आहे. षटक क्रमांक 3 सचिन कारवर आपण पाहतोय ज्यानं नुकतीच नमो चषक मध्ये 2 व्हीलर बाईक पटकवली आहे. तो सचिन कारवर आपल्याला पाहायला मिळतोय. विकी पाटील स्विंग चेंडू होतोय जिथे लगतच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेला. अविनाश आहे. एक धाव मिळाली आहे. दुसरी धाव पूर्ण होईल की चेंडूची शोधाशोध चालू अविनाशची. संघाची एकूण धावसंख्या आहे 26. लॉस फॉर 0 विकेट. 26 धावा धापलगावरती 26 धावा आहे. षटक क्रमांक 3 चालू असताना आपण पाहतोय विकी पाटीलचे प्रयत्न मात्र चांगले आहेत. सुरुवातीला थोडासा अडथळा पाहायला मिळत होता परंतु आता मात्र हळूहळू का होईना या ठिकाणी सूर गोसू लागलाय विकी पाटील या फलंदाजाला. विकी पाटील आपण पाहतोय हे देखील खूप मोठं नाव आहे. शॉर्ट परतीचा चेंडू आधीच मी या खेळाडूचा उल्लेख केला होता. वादळापूर्वीची शांतता आता मात्र घुमू लागली या मैदानावरती. आसमानी टोला उच्चरकर बोला ते छक्का ते छक्का. तर चला या ठिकाणी 6 धावा झाले तर पाहुनी मोका आणि मारला हा चक्का. आणि विकी पाटीलनं आता मात्र हात खुले करण्यास सुरुवात केली आहे. सचिन कारवारवरती आक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. आणखीन एक पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा छक्का. छत्रपतींचा छावा मिळतील 6 धावा. असा धुवाधार हा गेला षटकार. कळंबोली प्रोप्रायटर सन्माननीय दीपक शेठ चव्हाण यांचा उत्तुंग षटकार. षटकार पाहायला मिळाले. जो विकी पाटील शांत होता त्या विकी पाटीलला आता मात्र सूर बरसलाय गवसलाय रुद्ररूप धारण केलाय. बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेत. आता मात्र झोप उडवले सचिन कारवारची. 38 धावा झालेत. षटक क्रमांक 3 चालू असताना आता मात्र षटकारांची हॅट्रिक साधली गेली जाणार का सचिन कारवार. ओहो आता मात्र पॅडवरती चेंडू आदळलाय. थोडासा स्लाइड झालाय. पंच आम्हाला इशारा करतात 3 षटकांचा खेळ होतोय समाप्त. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहू शकाल. बिनगडिबाद 38 धावा.
आमचे मित्र गुणलेखक योगेश वाघ यांच्या माध्यमातून पुरवली गेली जाते आहे. तर नाव बॅक टू क्रिकेट पुन्हा एकदा मैदानात जाऊया. गोलंदाज ओहो काय फंच केलाय मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये, जिथे एक धाव मिळेल एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेला. एका धावेनं संघाची एकूण धावसंख्या आहे 39, लॉस फॉर 0 विकेट. गोलंदाज सौरभ, सौरभ कोण आहे? अनूप गोलंदाज आहेत. शेवटचं षटक घेऊन आले. थोडासा अकुट टप्प्याचा चेंडू आहे, जिथे पंचांनी स्वर मारा देखील घोषित केला. यस 40 धावा धापलकावरती. षटक क्रमांक 14 आणि शेवटचं षटक आहे. शेवटचं षटक म्हटलं की स्लॉक षटक, हाणामारीचं षटक. जमेचे बाजू विकी पाटील अजून देखील मैदानावरती आहेत, म्हणजे किमान 15 धावा. परंतु काय चेंज ऑफ द फेस, परिवर्तन पाहायला मिळालं. आणि अनुप या गोलंदाजीची इतर खासियत आहे, अगदी महागड षटक टाकण्यासाठी याच्या हातामध्ये चेंडू का सोपवला जातो याचं प्रात्यक्षिक उदाहरण शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळतं. 41 लॉस फॉर 0 विकेट. थोडस फॅस्टरचा वेग, पंचांचं बोट आकाशाकडे. पहिला झटका विकी पाटीलच्या स्वरूपात. बॅटीची कडा घेतली, बॅक टू बॅक आले हिरो, झाले चिरो. दुसरा झटका रोकडे बॅक टू टेक आउट टीचे. नो बॅटर चौथ्या क्रमांकावरती दर्शन. आता दर्शन देईल का? पाठीमागच्या स्पर्धेमध्ये चमकले होते दर्शन, परंतु पहा दर्शनला समजला देखील नाही चेंडू येतोय कुठून जातोय कुठून. अगदी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन सोपवला. या षटकातील शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज होईल गोलंदाज अनुपनं काय गोलंदाजी केली आहे. अडचितपणे पुन्हा एकदा. आता मात्र अंधाधुंध मारने की कोशिश, कुछ भी नहीं, खाली हाथ. 1 रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर है 5. ओ वाईट आहे. तर पहा या स्पर्धेचं प्रमुख आकर्षण अर्थातच मॅन ऑफ द सिरीज स्पोर्ट्स बायसिकल आपण पाहतोय, ज्याची किंमत 15,000हून जास्त किमतीची आहे. आणि एवढी चांगली स्पोर्ट्स बायसिकल आपण पाहतोय. यस वाईट +1 2 धावा आहेत. 43 धावा धावलकावरती. सुरेश मल्ला यांनी जर षटकार लगावला तर 500 रुपयाचं पारितोषिक देखील आहे. या चेंडूवरती मारतील का? षटकार मारची धमक आहे या खेळाडूकडे, परंतु पुन्हा एकदा वाईट चेंडू. यस तर पुन्हा एकदा वाईट. गरज आहे का अशा चेंडू फेकण्याची?
कारण जिथे तुम्ही 5 चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळले परंतु शेवटचा चेंडू फेकण्यासाठी एवढी कसरत एवढी मेहनत घ्यावी लागते. आयस वाईट आहे. 45 धावा. 5 चेंडू सुरेखरित्या फेकले. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी किती कसरत घ्यावी लागते या गोलंदाजाला. गोलंदाज आहेत अनूप. सुरेश मल्ला सारखा खेळाडू जर तुमच्या समोर असेल तर दडपण असणार यात मात्र शंकाच नाही आहे. परंतु सुरेश मल या ठिकाणी षटकार लगावतील का. स्ट्रेट ड्राईव्ह क्रिकेटचा क्लास पाहायला मिळाला. जिथे चेंडू दन 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 करत गेला सीम रेषेबाहेर. डाबल लाल. चौकार चौकार. लॉजिस्टिक संघाचे संघनायक आणि काळभैरव कळंबोली संघाचे संघनायक. चला आपण देखील इमिजिएटली रिपोर्ट करायचं. लगेचच आपण आमच्या प्रायोजकांशी आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. चला या ठिकाणी जे मल्हार फोर फिटनेस स्मॅश ए या संघाने सलामीची जोडी मैदानामध्ये प्राचारण करायची आहे. उशिरा प्रेक्षकांना सांगायची 49 धावा झाल्या. 50 धावांचं आव्हान आहे. पाठीमागचा सामना देखील आपण पाहिला. तिथे 49 धावा झाल्या होत्या. 50 धावांचं आव्हान गाठायचं तर रॉयल या संघाला. दुसऱ्या सामन्यामध्ये देखील आपण पाहतोय अगदी तशाच प्रकारची परिस्थिती त्या स्वरूपाची धावसंख्या आपण पाहतोय. दुसऱ्या सत्रामध्ये देखील 50 धावांचा पाठलाग करायचा आहे. एक यशस्वी आयोजन आपल्याला पाहायला मिळते. परफेक्ट आयोजन आणि करेक्ट कार्यक्रम कसं करायचं ना तर ते प्रतीक ठाकूर, तदनंतर अमन लोहिया, तदनंतर आदित्य लॉजिस्टिक सर्व टीम
यांच्याकडून पाहायला मिळत आहे. कारण परफेक्ट नियोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. कोणत्याही गोष्टीची कमतरता नाहीये. अगदी मी तर सांगेल कळंबोलीमध्ये पहिली अशीच क्रिकेटची स्पर्धा असेल ज्या स्पर्धेमध्ये अर्थातच रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये प्रमुख आकर्षण अर्थातच स्पोर्ट्स बायसिकल आपण या ठिकाणी ठेवली आहे. चला आदित्य प्रिया लॉजिस्टिक संघाचे संघनायक आणि काळभैरव कळंबोली संघाचे संघनायक. चला आदित्य प्रिया लॉजिस्टिक संघाचे संघनायक आहेत तर मी विनंती करतो काळभैरव कळंबोली संघाच्या संघनायकाला की आपण लगेचच या ठिकाणी यायचं आहे. आपल्याला हा पहिला कॉल असेल, पहिली पुकार असेल. चला फलंदाज सचिन कारभार आणि हॅप्पी सिंग जो सर्वांना करतो हॅप्पी, ज्याचं नाव हॅप्पी आहे. कारण तो गोलंदाज आपण पाहू शकाल कोण आहेत गोलंदाज. सुमित आपण पाहतोय. प्रतीक मलिक भाई देखिए उनकी स्टाइल वैसी है. सबसे अलग मलिक की झलक. आणि मलिक हे गोलंदाज चांगले आहेत आणि या देखील खेळाडूला आम्ही पाहिलं अगदी केलफोर प्रीमियर लीग मध्ये देखील चांगली उच्चांग दर्जाची गोलंदाजी आहे हे मलिक आहेत. आणि त्या स्पर्धेमध्ये मला वाटतं उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब देखील याच मलिकने पटकावला होता. ते मलिक आपण पाहतोय. कामुटाईकडून मारा करणारे गोलंदाज एक वेगळी अदा होईल का फिदा सर्वांवरती. पहिला चेंडू काय फेकलाय अगदी थोडासा बाहेर. पंचाने मोठा वाईड घोषित केलाय. वाईड धावेनं श्री गणेशा एक धाव धापलकावरती. सचिन कारभार आपण पाहतो हा देखील खेळाडू या मैदानावरचा हळूहळू तमाम क्रीडा रसिकांच्या गळ्यातील ताईत बनू लागलाय. नमोचषक मध्ये देखील या खेळाडूनं टू व्हीलर बाईक जिंकली आहे. तो खेळाडू आपण पाहतोय. अष्टपैलू खेळाडू सलामीसाठी प्रचारण झालेत तर मलिक स्ट्राईक ड्राय फटका जिथे क्षेत्ररक्षकाच्या आवक्यामध्ये चेंडू आहे. एक धाव दुसरी धाव देखील पूर्ण होईल का. बघता बघता 2 धावा पूर्ण. 2 धावेनं समीकरण पाहतोय काय. 3 गडी बाद 3 धावा. सचिन कारभार आपण पाहतोय. मलिक पुन्हा एकदा गोलसाठी तयार. एक वेगळीच अदा आहे. चेंडू पकडण्याचे रणप देखील पाहू शकाल. ओहो काय चेंडू फेकलाय. जिथे टप्पा चांगला पाहायला मिळाला. गुड लाईन स्पॉट वरती चेंडू आदळला. हे चेंडू गुड लाईन स्पॉट वरती आदळणं खूप कठीण आहे. 22 चेंडू 47 धावांची गरज. समीकरण पहा जिथे 2 चेंडू झालेत पहिल्या षटकातील. सचिन कारभार खूप साऱ्या अपेक्षा आहेत या देखील खेळाडूकडून परंतु पाहायचं आहे. एकदा चांगला चेंडू फेकला होता. वाईड शॉर्कर प्रकारचा चेंडू होता. प्रत्येक धावी वाचवावी लागेल. येस ऑफ द बॅट. बघा बॅटीची कडा देखील घेतली आहे. पावसाच्या सरी हळूहळू या ठिकाणी बरसताना पाहायला मिळतात. चिखल देखील अमन मैदानावरती झालाय. अगदी आम्ही अभंगासाठी जातो ना भजनाला त्यावेळी देखील आम्ही आनंदाने म्हणतो पाऊस पडला चिखल झाला भिजला हरीचा विना भिजला हरीचा विना मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणा. पाऊस पडला चिखल झाला नदीला आला पूर कशाला जाता दूर आपलं हितच पंढरपूर. काय प्रसन्न वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. अवांतर चेंडू आहे जिथे मोठा दांडगा वाईट चेंडू फेकला गेला. 5 धावा धापलकावरती. षटक क्रमांक संचय मोठे हे देखील आपण पाहू शकाल. सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 5 धावा आहेत धापलकावरती. मलिक आपण पाहतोय गोलसाठी आलेत. कामुटेंकडून मारा करतायत परंतु वाईट चेंडू वारंवार फेकले गेले जातात. हॅप्पी आहेत ऑन स्ट्राईकला. व्हायचे हॅप्पी आनंद करून देतील का. आनंद मिळवून देतील का.
आनंदामाने सरकार यांचा टीम जगराज सिंग सिंधू हो फटका सचवलाय हेलिकॉप्टर उडवलं चेंडू गेला सीमरेषेबाहेर 6 धावन करता 9 चेंडू देखील आहे बघा आफ्रिदीचं कौतुक करावं लागेल आफ्रिदीचं कौतुक करावं लागेल डीजे मास्टर आहेत अब आहे का मजा बरसात में आता मात्र थोडासा उसळी घेतोय चेंडू चिते यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन सोपवला 12 धाबा आहेत तापलकावरती 12 धाबा 3 चेंडू झाले समीकरण पाहिलं तर 21 चेंडू आणि 38 धाबांची गरज 20 चेंडू आणि 38 धाबांची गरज आहे डॉट चेंडू पाहायला मिळाला 4 चेंडू समाप्त झालेत चला टॉस काळभैरव कळंबोली संघाची संघटना एक आपण पाहतोय तर दुसरीकडे पाहतोय आदित्य प्रिया लॉजिस्टिक संघाची संघटना एक चला आपण मैदानामध्ये चेंडूची पूर्तता करायची आहे चला या ठिकाणी नाणेफेकी करून घ्यायचे प्रवीण अर्जुनी सर हे केलं आमच्या समोर सोडले हा यस धावसंख्या झाली आहे 5 चेंडू झाले धावसंख्या झाले 4 चेंडू झाले 4 यस 20 चेंडू आणि 38 धाबांची गरज आहे नाणेफेकी केली जाते दोन संघादरम्यान आजच्या दिवसातील तिसरी लढत आपण पाहतोय आपण पाहतोय यांच्या शुभ हस्ते टॉस जिंकला आहे आदित्य प्रिया लॉजिस्टिक टॉस का बॉस नेहमी राहिला हा संघ ओहो पॅडल शूट केलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू तात्काळ हवेमध्ये आता मात्र घसरगुंडी यस तर त्यांचा इशारा करता 4 धाबा ठीक आहे हत्ती सिंगने देखील आपले हात खुले करण्यास सुरुवात केली आहे आता मात्र आणखीन एक मोठा फटका पाहायचं या फटक्यामध्ये किती धावा मिळतील तब्बल बॅक टू बॅक दुसरा षटकार 6 धावा
या स्पर्धेमध्ये सर आणखीन एक आकर्षण आहे. या स्पर्धेमध्ये तब्बल 4 पारितोषिक आपण देतोय. विकी पाटील पंच केला स्लिप ऑनच्या क्षेत्रामध्ये, जिथे एक धाव मिळाली दुसरी धाव पूर्ण होईल का. अगदी आरामात या चेंडूचा पाठलाग केला जातोय आणि धावा देखील रनिंग बिटवीन विकेट देखील पहा, अगदी आरामामध्ये 3 धावा कंप्लीट केल्यात. यस, 4थी धावा घेण्याचा मानस, 3 धावेतच समाधान मानावं लागलं. संघाची एकूण धावसंख्या धावून पोहोचली 25 ही धावसंख्या. विकी पाटील फलंदाजी मध्ये देखील चांगली फलंदाजी केली होती. तो गोलंदाजीमध्ये आता मात्र सामन्याला कलाटणी देणारा षटक फेकावं लागेल. पण तो पाहतोय काय, पहिल्या चेंडूवरती तब्बल 3 धावा दिलेत विकी पाटील या गोलंदाजांनी. हॅपी सिंग पाहायचा आहे आता मात्र थोडासा बाहेर. अमांतर चेंडू 26 धावा धापलकावरती. षटक क्रमांक 2 आहे चालू आणि कुठेतरी लाईन भरकटताना पाहायला मिळते विकी पाटील या गोलंदाजाची. पहिल्या षटकामध्ये मलिकनं थोडीशी खराब कामगिरी केली, परंतु पहा जिथे अंतर आहे या चेंडूमध्ये, उंची देखील चांगली पाहायला मिळाली. आणखीन एक दे धक्का छक्का. चे 32 धावा झालेत. 16 चेंडू आणि 18 धावांची गरज. हॅपी आणखीन एक बघावं आणि बघतच राहावं, इतका सुरेख लांबच आणि लांब लचक षटकार. या ठिकाणी फलंदाजी करतोय बघा. वाघ जखमी झाला म्हणतो आयुष्याला कंटाळत नाहीये, तो उठतो, ती दहशत, तोच दरारा घेऊन आणि तोच दरारा पाहायला मिळाला. हॅपी सिंगच्या माध्यमातून बॅक टू बॅक 3 मोठे षटकार पाहायला मिळाले. आता मात्र थोडासा स्लाइड होतोय, डॉट प्रकारचा चेंडू पाहायला मिळाला. 45 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये पहा, अगदी एखाद्या फुग्यातील हवा काढून घ्यावी ना तशी हवा काढून घेतली आहे. या षटकात चेंडू झाले 3. 45 धावा चालल्यात, फक्त 5 धावांची गरज आहे. बघा आपल्या बोटाची हाताची बोट देखील 5 आहेत. स्टेप ऑफ केलाय, फक्त जाग्यावरती थांबलेत. संघाची एकूण धावसंख्या 45 धावा. विकी पाटीलने आता मात्र कमबॅक केलाय. हॅपी सिंग काय या ठिकाणी फलंदाजी करतोय. जसा पावसाचा जोर वाढू लागला ना तशी त्याची फलंदाजी देखील बरसू लागली आहे. पावसाचा जोर आपल्याला वाढताना पाहायला मिळतोय. घड्याळाची वेळ देखील 10 दर्शवतीये. 45 धावा दाबलगावरती. या षटकातील चेंडू झाले 4. हॅपी 5 का लास्ट बॉल. येस सॉरी 5 चेंडू झालेत. विकी पाटील पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आलेत. कामुटेंकडून मारा करतील तर हॅपी. ओहो काय फटका सजवलाय. आणखीन एक सुरेख अफलातून करारा प्रहार षटकार, विनिंग फटका. हॅपी हॅपी आणि हॅपी. व्हेरी व्हेरी कॉंग्रॅच्युलेशन.